राजमाता, राष्ट्रमाता, लोकमाता अहिल्यामाई होळकर त्रिशताब्दी जन्मोत्सवाच्या निमित्ताने दोन शब्द. मौर्य क्रांती महासंघ, महाराष्ट्र राज्य. बंधूंनो, आज रोजी संपूर्ण महाराष्ट्र मोजक्याच ऐतिहासिक स्त्रियांपुढे नतमस्तक होताना दिसतो. त्यात छत्रपती शिवरायांच्या मातोश्री माँसाहेब जिजाऊ, ज्योतिबांच्या खांद्याला खांदा लावून ज्यांनी स्त्रियांच्या जीवनात क्रांती घडवली त्या सावित्रीबाई फुले आणि राजे मल्हारराव होळकर यांच्या सुनबाई अर्थात रणरागिणी, लोकमाता, राजमाता, राष्ट्रमाता अहिल्यामाई होळकर. अहिल्यामाई होळकर म्हणजे समस्त धनगर बहुजन समाजाचं प्रेरणास्थान, स्फूर्तीस्थान. अहिल्यामाई होळकरांसारखे महापराक्रमी स्त्री, जिने बुद्धी आणि मनगटाच्या बळावर भल्या भल्यांना सळो की पळो करून सोडलं, अशी महापराक्रमी स्त्री आमच्या धनगर बहुजन समाजात जन्माला आली, याचा माझ्या सकट आपणा सर्वांना अभिमान असलाच पाहिजे. पण अहिल्यामाई होळकर धनगर बहुजन समाजात जन्माला आल्या म्हणून पराक्रमी निघाल्या, असं जर कुणाला वाटत असेल तर तो भ्रम त्यांनी मनातून काढून टाकावा. कारण पराक्रम हा जातीवर अवलंबून नसतो, पराक्रमाला जात नसतेच. आणि आजच्या आधुनिक काळात तुमची जात महत्वाची नाही. जात ही तुमची ओळख असू शकत नाही. तुमची ओळख तुमच्या कर्तृत्वावर झाली पाहिजे. अरे जातीचं काय घेऊन बसलात? करनी करेगा तो नर का नारायण बन जाएगा. बंधूंनो, चौंडे गावचे पाटील मानकोजी शिंदे आणि सुशीलाबाई शिंदे यांच्या पोटी 31 मे 1725 रोजी अहिल्याबाईंचा जन्म झाला. वयाच्या 8व्या वर्षी म्हणजे 1733 साली अहिल्याबाईंचा खंडेराव होळकरांशी विवाह झाला. विवाह झाल्यानंतर अहिल्याबाई इंदोरला आल्या. त्या ठिकाणी सासरे मल्हारराव होळकरांनी त्यांच्या शिक्षणाची व्यवस्था केली. आजही अहिल्याबाई होळकरांच्या हस्ताक्षरातली पत्र उपलब्ध आहेत. त्यातलं एक पत्र, मोडी लिपीतलं पत्र, दस्तर खुद्द पुरावा म्हणून या व्हिडिओत मी आपणास उपलब्ध करून देत आहे. याचा अर्थ अहिल्याबाई साक्षर होत्या. त्यांना लिहिता वाचता येत होतं. शिक्षणामुळेच त्यांच्या व्यक्तिमत्वाची जडणघडण झाली. शिक्षणामुळेच त्यांना कोणी फसवू शकले नाही. हा आमच्या अहिल्याबाई होळकरांचा 300 वर्षांपूर्वीचा शिक्षणाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आज आमच्या लोकांनी आमच्या मुलांच्या शिक्षणाबरोबरच आमच्या मुलींच्या शिक्षणाला देखील तितकंच महत्त्व दिलं पाहिजे. अहिल्याबाईंच्या हस्ताक्षरातलं एक पत्र आपण पाहू शकता.